हॅलो युट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे सेकंड शिफ्टला आपण निघालेलो आहोत आणि रेग्युलरली जो ब्लॉगिंग आहे तो चालू केलेला आहे. आज आपल्याला काय नवीन पाहायला भेटतं बघायला लागेल, कारण का लास्ट टाइम मला तुमचा शॉर्ट्सला प्रतिसाद खूप छान येतो. तेवढाच प्रतिसाद जर तुम्ही युट्यूबला बघताय, व्हिडिओजला दाखवला तर खूपच छान होईल. कारण का जितका पाहिजे तितका प्रतिसाद नाही भेटत व्हिडिओजला. सो मित्रांनो, तेवढा प्रतिसाद दाखवा व्हिडिओला सुद्धा. बाकी चालू करूया आपण. आज थोडा लवकर निघालेलो आहोत आपण, तरी आता वाजले 1:18. तर घाईची काय गरज नाही आहे, आरामात गेलो तरी चालेलच. बघूया ट्रॅफिक किती भेटते किती नाही ते डिपेंड्स. कारण का आता ह्या टायमाला ऊन पण एकदम पीक लेवलला असतं आणि ट्रॅफिक सुद्धा. सो ह्युमिडिटी पण तेवढीच असते, त्याच्यामुळे थोडस जास्त स्ट्रगल असतं. या टायमाला खूप जास्त लेवलला ट्रॅफिक असते मित्रांनो. कधी तुम्हाला बाहेर कुठे निघायचं असेल तर मित्रांनो, सकाळी 7 ते 11 आणि आता 1 ते 3 या दरम्यान कधी बाहेर निघू नका. कारण का या टायमाला बापरे किती लांब गाडी आहे मर्सिडीजची. तर ह्या टायमाला मित्रांनो काय सीन असतो, या टायमाला ट्रॅफिक पण खूप असतं, पोल्युशन हायर लेवलला असतं, ह्युमिडिटी खूप जास्त असते. आणि होय, आणि कसं आहे, ह्याच्यात मागून जाय, मला ह्याच्यात मागे जाण्याचा इंटरेस्ट आहे. लेफ्ट राईटला काढली तर उडून टाकलेले लोक. हा मित्रांनो, तर आपण पोचलेलो आहोत अंधेरीतल्या मोठ्या ब्रिजवर. आणि मोठ्या ब्रिजच्या जस्ट बाजूला एक छोटस स्टोर आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे भगवती स्टोर. अंधेरी हायवेला मोठ्या ब्रिजच्या जस्ट बाजूलाच खालच्या रोडने गेलात तर एक भगवती स्टोर म्हणून दुकान आहे मित्रांनो. तर त्या दुकानात तुम्हाला कुठेच न भेटणाऱ्या गोष्टी, गाडीचे पार्ट्स, काही काही पार्ट असतात जे कुठेच नाही भेटत मित्रांनो. पण त्या स्टोरला मित्रांनो तुम्ही सगळे पार्ट भेटतात. आणि जर अवेलेबल नसतील तर 1-2 दिवसात अवेलेबल सुद्धा करून देतात. आणि कंपनी पार्ट मित्रांनो, जेन्युइन पार्ट असतात आणि ओरिजिनल पार्ट असतात. त्याच्यात कुठलं 25-26 म्हणतात ना, कॉपी, फर्स्ट कॉपी, सेकंड कॉपी असं काहीच नसतं मित्रांनो. आणि बेस्ट दुकान आहे. आणि तुमचा नंबर घेऊन तो तुम्हाला कॉल करून बोलवतो जेव्हा पार्ट अवेलेबल असतं. कारण का आपल्या ज्युपिटरचं, अरे काय खेळ खेळताय. हा, तर आपल्या ज्युपिटरचं मित्रांनो काच फुटलेली. खूप जणांनी ब्लॉग मध्ये पण पाहिलं असेल, आपला कोकण ब्लॉग झाला त्याच्यात सुद्धा ती फुटलेली काच घेऊन मी फिरत होतो. पण आता बघा एकदम टाकाटाक काच बसवून घेतलेली आहे. आणि ही त्यांनी अवेलेबल करून दिली वॉरच्या टायमाला, म्हणजे वॉर चालू झालेला त्यावेळेस 2 दिवसात त्यांनी अवेलेबल करून दिली. आणि पार्ट म्हणाल तर कुठेच कमी किंवा जास्त नाही आहे मित्रांनो. एकदम परफेक्ट फिटिंगला पण, आणि ओरिजिनल असल्यावर फिटिंगचा त्रासच नसतो मित्रांनो. कारण का कंपनीने त्याच्यासाठीच बनवलेलं असतात. आणि हीच कॉस्ट मला सर्व्हिस सेंटरला हे लोक 4,000च्या प्राइसिंग मध्ये प्लस जीएसटी सांगत होते. म्हणजे विचार करा, 4,000
4,500 पर्यंत गेला असता. 4,500-4,800 जीएसटी बीएसटी सगळं पकडून. तर मला हा पार्ट जीएसटीच्या प्राइस मध्ये भेटलाय मित्रांनो. फक्त मी काच खरेदी केली आणि 330 रुपयाला काच भेटली, 100 रुपये फिटिंगचे. कडक एकदम मस्त डीलिंग झाली आणि 2 दिवस लागले आणि शोधता शोधता मला 5 दिवस लागले. सो मला कोणीतरी सांगितलं मदत थांबतोय, सॉरी कट बीप होणार आहे आपल्या असं. तर मित्रांनो त्या भगवती स्टोअर मध्ये त्याची ब्रांचेस नाही, काही नाही आहेत मित्रांनो. मराठी माणूस आहे वाटतं आणि खूप छान असे पार्ट अवेलेबल कमी वेळेत करून देतो आणि बाहेर गेला तर मुश्किल सांगतात, कारण का पूर्ण गोरेगाव मालाड सगळं काय शोधलं मी, पण मला तो पार्ट कुठेच भेटला नाही. सगळ्यांनी डायरेक्टली सांगितलं की नाही भेटणार म्हणून. आणि त्याच्याकडे भगवती स्टोअर मध्ये गेल्यानंतर मला सांगितलं सर आता कंपनीचे थोडे प्रॉब्लेम झाले, त्याच्यानंतर मला 2 दिवस लागतील, नाही तर तो पार्ट आमच्याकडे अवेलेबल असतो. सो म्हणजे त्याच दिवशी तो पार्ट भेटून गेला असता मला, तर कंपनीचे प्रॉब्लेम नसते चालू. तर मित्रांनो तुमचेही कुठले पार्ट तुम्हाला भेटत नसतील किंवा कुठल्याही स्टोअरवर अवेलेबल नसतील तर कृपया करून त्या भगवती स्टोअरला एकदा विजिट द्या आणि तुमचं दुःख सांगू शकता त्याला की बाबा मी इकडे इकडे शोधलं, या दुकानात शोधलं, तरी पण ते पार्ट्स अवेलेबल झालेत नाहीये. तर मित्रांनो बघा, कारण का खूप ठिकाणी असं असतं मित्रांनो की हे पार्ट अवेलेबल मुश्किलीने असतात, काही ठिकाणी नसतात. खूप काही गोष्टी नवीन गाड्यांच्या नाही भेटत. सो तुम्ही इकडे विजिट करून अवेलेबल करून घेऊ शकता स्वतःसाठी पार्ट. तो तर नक्की विजिट करा. भगवती स्टोअर छोटं दुकान आहे पण मन खूप मोठं जातं. नेहमीप्रमाणे परत एकदा चॅनलवर नवीन विजिटर असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण का आपला ब्लॉग किंवा आपला शूट हे रॉस आपण कुठलेच इफेक्ट किंवा काही ऍड करत नाही. जे नॅचरली आहेत तेच, काही स्क्रिप्टेड नसतं, काहीच नसतं. फक्त आपण बाहेर निघतो ब्लॉग करायचा म्हणून, त्याच्यानंतर ते सगळं
आपोआप चालू होतं मित्रांनो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगला परत. तोपर्यंत स्टे ट्यून आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आपले ब्लॉग काही मोठे अर्धा एक तासाचे नाही बनवत आता 10-15 मिनिटाचे ब्लॉग असतात. तर ब्लॉग बघा आणि मजा घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.